आणि नाथांसारखा कडक देवता पूजा असं तू सांगेल का? नाही सांगणार. आता ह्या कलियुगामध्ये जर आपण पाहिलं तर तामसी विद्या, ओम सतनमो जय आदेश, गुरुजी को आदेश, बड़े बाबा दादा गुरु, चैतन्य सिद्ध सद्गुरु, मत्स्येंद्रनाथ बाबा को आदेश, सिद्ध सद्गुरु गोरखनाथ बाबा को आदेश, अलक्ष आदेश. चॅनलचा बॅनर बघून तुम्हाला कळालेलं असेल की आज आपण कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहोत. विषय अत्यंत सोपा आणि साधा आहे, परंतु तो अवघड करून मांडला जात आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांमध्ये किंवा नाथ भक्तांमध्ये असा संभ्रम आहे की नाथांची सेवा घरामध्ये केलेली चालते का, किंवा नाथ सेवेमध्ये बरेचसे काही नियम असतात किंवा कठीण असे काही नियम असतात किंवा त्याच्यामुळे आम्हाला काही पाप लागू शकते का. त्यामुळे लोक काय होतात, नाथ सेवा करायचं म्हटलं किंवा नवनाथांची सेवा करायचं म्हटलं तर थोडंसं डचकतात किंवा एक मनामध्ये आपण ज्याला म्हणूयात की भ्रम आहे की नाथांची सेवा घरामध्ये करताना किंवा नाथ सेवेमध्ये कोणती गोष्ट करताना आपण जरा विचारपूर्वक करूया, अशा लोकांच्या मनामध्ये धारणा आहे. तर त्यावरतीच आज मी सोप्या पद्धतीने काही विषय किंवा मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. नवनाथांची सेवा घरामध्ये करावी का, याचं उत्तर तर साध्या आणि सोप्या शब्दात आहे. निश्चितपणे तुम्ही नवनाथांची सेवा घरामध्ये करू शकता. मुळामध्ये सेवा या शब्दाला अर्थ आहे. मग सेवा ही अनेक पद्धतीने केली जाते किंवा अनेक पद्धतीचे सुद्धा असते. मग सेवेमध्ये पहा, तुम्ही नवनाथांच्या ग्रंथाचं वाचन करत असाल म्हणजे ज्याला आपण पारायण म्हणूया, ती सुद्धा तुमची सेवाच आहे. नवनाथ पारायण जमत नसेल तर अध्यायाचं तुम्ही वाचन करत असाल तरी सुद्धा ती सेवा आहे. नवनाथांचा मुखी तुमच्या नामोच्चार होत असेल, जप होत असेल तरी सुद्धा ती सेवा आहे. घरामध्ये नाथांचा फोटो असेल, दिवा उदबत्ती करत असाल, पेढा लावत असाल, नाथांच्या फोटो पुढे तुम्ही विनम्रतेने पाया पडत असाल तर ती सुद्धा तुमची सेवाच आहे. घरामध्ये नाथांच्या मूर्ती असणे किंवा नवनाथांच्या घरामध्ये फोटो असणे हे तुमच्या घरामध्ये सात्विक ऊर्जेचं चैतन्य आहे. तिथे दुष्ट शक्तीला, दुष्ट प्रवृत्तीला थारा नाही, याचं ते द्योतक आहे. बरं, काही लोकांचं असे मला फोन आलेले आहेत किंवा प्रश्न यांनी मांडलेले आहेत की गुरुजी आमच्याकडे एक सिंगल रूमचं घर आहे किंवा घर आमचं छोटं आहे, तर छोट्या घरामध्ये आम्ही देवाचा फोटो किंवा मूर्ती जर ठेवली तर त्याची पाळवणूक व्यवस्थित होईल का, किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणूयात की काही नियम वगैरे त्याच्यामध्ये भंग होईल का. तर अशा वेळी मी तुम्हाला सांगेल की समजून घ्या, तुम्ही शेवटी नाथांप्रती तुम्ही तुमची भक्तीही करत आहात किंवा नाथांची तुम्हाला सेवा करायची असेल, सेवा मग ही कोणत्याही रूपाने केली तरी चालते. बरं, आता पावित्र्य जर समजा घरामध्ये राखल्या जात नसेल तर अशा वेळी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मानसिक पद्धतीने पूजा केली तरी चालेल. म्हणजे तुमच्या मनामध्ये देवतेचं स्थान निर्माण करून किंवा मनामध्ये देवतेचीच मूर्ती तुमच्या घरामध्ये आहे असं समजून तुम्ही नाथांप्रती केलेला तुमचा श्रद्धाभाव, आदरयुक्त भाव सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोच. मग अशा वेळी काय करावे, अशा उपासकांनी मग समजा घरामध्ये तुम्हाला मूर्ती स्थापित करता नसेल किंवा कोणत्या कारणास्तव जर घरामध्ये तुम्हाला फोटो स्थापन करणं होत नसेल तर प्रथम चरण सांगत आहे की घरामध्ये तुम्ही नवनाथ भक्तिसाऱ्या ग्रंथाची पोथी किंवा आपण ज्याला ग्रंथ म्हणूया हा घरामध्ये तुम्ही स्थापन अवश्य करा. याला कोणतेही नियम बंधन नाही. एवढंच आहे की त्याला तुम्ही चांगल्या जागी, जिथे तुमची स्वच्छता असेल अशा स्वच्छ जागी तुम्ही त्याला ठेवावा आणि जास्तीत जास्त नाथांचा तुम्ही माळेवरती जप करावा. भलेही तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल, फोटो नसेल तर चालेल, परंतु ग्रंथ हा ठेवा, कारण ग्रंथामध्ये अतुलनीय अशी ताकद आहे. जसं की यापूर्वीच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे, ज्या घरामध्ये नाथांचा ग्रंथ असेल त्या घरामध्ये पावित्र्य, सत्व, ती ऊर्जा ही भयंकर रूपामध्ये त्या घरामध्ये असते. एक प्रकारे नाथांचं वास्तव्याचे गुप्त रूपामध्ये तुमच्या घरामध्ये असते, जेणेकरून कोणीही काही केलेले प्रकार असतील किंवा कोणी काही करत असेल किंवा दुष्ट शक्ती असतात किंवा घरातील पित्र असतात किंवा जे पित्र घरामध्ये थान मानून बसलेले असतात, अशा थोडक्यामध्ये आपण म्हणूयात ना की निगेटिव्ह एनर्जी या गोष्टींचा तिथे थारा राहत नाही, जिथे नवनाथांची पोथी किंवा ग्रंथ त्या घरामध्ये असतो. त्यामुळे तुमचं घर कसंही असू द्या, कितीही छोटं असेल, कितीही मोठं असेल, तर तुमच्या घरामध्ये अवश्य पहिली गोष्ट म्हणजे नवनाथांची पोथी हे आणा आणि त्या नवनाथांच्या पोथीला उदबत्ती, दिवा लावून दिवसातून एक वेळेस का होईना जसं जमेल तसं त्याची सेवा करायला सुरुवात करा आणि नाथांचा नामोच्चार किंवा मंत्र जप हा तुम्ही वाढवा. मंत्राच्या बाबतीमध्ये म्हटलं तर तुम्हाला यापूर्वीच किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे जो की स्वयंसिद्ध मंत्र आहे, जो शाबरी मंत्रांचा बीज मंत्र ज्याला म्हटलं जातं तो मंत्र ओम शिव गोरख शिव असा मंत्र आहे. या मंत्राचे जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त व्यक्तिरेखेंनी हे पठण करा. याचा जप फक्त एखाद्या संन्याशानेच केला पाहिजे किंवा साधू असलेल्या व्यक्तीनेच करावा. संसारिक माणसाने याचा जप करू नये असं नाहीये. या जपाला बंधन नाहीये. निश्चितपणे माणूस हा संसारिक असेल, साधू असेल किंवा वैरागी असेल, संन्यासी असेल, सर्वतोपरी हा जप तुम्हाला करता येऊ शकतो. बरं, आता मी सांगत आहे की तुम्हाला घरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये मूर्ती ही नाथांची असावी. हो, नक्की असावीच. ह्याच्या मागे रिझन काय आहे समजून घ्या. नाथांची मूर्ती घरामध्ये बसवण्यामागे किंवा नवनाथांचा फोटो घरामध्ये असण्यामागे एक रिझन किंवा एक थोडक्यामध्ये सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एक देवता पुढे असलेला आपला विनम्रतेचा भाव हा कायमपणे राहतो. म्हणजे पहा, ज्या ज्यावेळेस आपण तुमच्या घरामध्ये नाथांची मूर्ती असेल, फोटो असेल, अशा वेळी तुम्ही समोरून ज्या ज्यावेळेस नाथांच्या मूर्ती पूर्ण किंवा फोटो पुढून चालणार तर तुमचं मस्तक थोडक्यामध्ये हे नतमस्तक ऑटोमॅटिकली व्हायला सुरुवात होते. एक प्रकार
प्रकारचं ना भाव मनामध्ये राहतो की नाही, कोणीतरी आहे, कोणती तरी अशी शक्ती आहे जी आपल्याला पाहत आहे, त्यामुळे आपल्याला चुकायचं नाहीये. थोडक्यात काय, आपण त्याच्या वलयामध्ये, नाथांच्या अंडरमध्ये, नाथांच्या वलयामध्ये राहायला आपण हळूहळू सुरुवात होते. जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्या संपर्कात राहिले किंवा तो विग्रह जो मूर्ती स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो किंवा फोटोच्या स्वरूपामध्ये असतो, तर या विग्रहामुळे किंवा या फोटोमुळे ना एक प्रकारची जाणीव आपल्या मनाला कायम राहते की नाथांची आपण सेवा करत आहोत, आपल्या हातून एखादी चूक होऊ नये किंवा आपल्या हातून कोणती चूक घडता कामा नये. असे एक पद्धतीचं आपण म्हणूयात ना की जसं गुरुचं लक्ष एका शिष्यावर होतं, तसं नाथांचं लक्ष हे आपल्यावर आहे, अशा पद्धतीची जाणीव मनामध्ये व्हावी. आणि ती जाणीव कशासाठी असते, तर ही आपल्या चांगल्यासाठी असते. या भक्ती मार्गामध्ये आपण लवकरात लवकर पुढे जावे, भक्ती मार्गातले अडथळे दूर व्हावे, यासाठी ती जाणीव असते. म्हणून तुम्ही नाथांची मूर्ती, नाथांचा फोटो हा किंवा विग्रह हा घरामध्ये आवश्यकपणे असावाच. आता नाथांची भक्ती कशी करावी असं जर विचार केला तर सर्वश्रेष्ठ भक्ती कोणती असते, तर ज्या भक्तीमध्ये दास्यत्व असते, म्हणजे मी दास आहे नाथांचा किंवा मी सेवेकरी आहे, मी चाकरी करणार आहे, मी गुलाम आहे. थोडक्यामध्ये काय आहे की दास्यत्व असलेली जी भक्ती असते ती निश्चितपणे लवकर पावते. कारण का, अशा केल्या जाणाऱ्या भक्तीमध्ये मनामध्ये कोणतंही अहंकार म्हणा किंवा पाप हे नसते. उदाहरण जर द्यायचं झालं तर पहा, त्या लहान मुलाचं एक्झाम्पल घ्या. लहान मुलं पहा, त्यांच्याच खेळण्यामध्ये किंवा बागडण्यामध्ये ते मग्न असतात. ना त्यांना कोणत्या पाप पुण्याची भीती असते, ना बरं वाईट होण्याची भीती असते. थोडक्यात काय असते, ते एक प्रकारे निश्चल, त्यांचं मन हे निष्कलंक असते, निष्कपट असते. त्यांच्या मनामध्ये कोणतीही पाप म्हणा किंवा असे कोणते आहारभावता म्हणा किंवा अहंकार, दंभपणा हा नसतो. त्यामुळे लहान मुलांमार्फत दाखवला जाणारा प्रसाद सुद्धा हा देवता लवकर ग्रहण करतात असं सुद्धा म्हटलं जातं. त्यासाठी आपली जी भक्ती असते ही लहान मुलासारखी असावी. जसं एक लहान मूल त्याच्या आईकडे जाते, त्याच्या मनामध्ये कोणती कामना असते का की आईने त्याचं हे करावं, ते आईला माहिती आहे की मुलासाठी आपल्याला काय द्यायचं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. अशी भक्ती ही नाथांप्रती आपली असली पाहिजे. शेवटी कुठेतरी तुकोबा महाराज सुद्धा एका अभंगामध्ये म्हटलेले आहेत की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. हे कशामुळे म्हटलेले आहेत, कारण लहानपण याचाच अर्थ मोठेपणी दास्यत्व असा होतो. त्यासाठी नाथ महाराजांप्रती किंवा नाथ महाराजांपुढे आपण जी दास्यत्वाची भूमिका घेतो ती खऱ्या आपल्या अंतकरणातून, आपल्या अंतर्मनातून जर आली किंवा येत असेल तर अशा साधकामध्ये कुठेही पाप म्हणा किंवा कपटपणा म्हणा किंवा एखाद्याच वाईट होण्याची भूमिका म्हणा, अहंभावपणा म्हणा किंवा दंभपणा, दांभिकपणा हा नसतो. त्यामुळे अशी भक्ती त्या साधकाला नाथांच्या लवकर जवळ घेऊन जाते आणि नाथांची प्रचिती त्या साधकाला निश्चितपणे घडवून देते. याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा बऱ्याचशा वेळा मला विचारला गेला की नाथ सेवेमध्ये नियम कोणते असावे, नाथांची सेवा करताना, पूजा अर्चा करताना कोणकोणत्या नियमाचं खास करून बंधन असावं किंवा ते पाळले गेले पाहिजे. तर पहा, कोणतीही भक्ती असेल, शेवटी आपण देवता कोणता पूजत आहोत हे आधी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सात्विक देवता पूजत आहोत, तामसिक किंवा राजसिक देवता आपण पूजत नाहीये. नाथ साहेब हे परम सात्विक देवता आहेत, सात्विक प्रणालीतील देवता आहेत. त्यामुळे सात्विक देवता पूजन करत असताना आपण सुद्धा सात्विक असणं हे महत्त्वाचं आहे. मग सात्विक कसं, याच्यामध्ये मांसाहार खऱ्या अर्थी तर बंदच केला पाहिजे. बरं, आता याच्याही पुढे म्हणेल की तुम्ही म्हणाल की आम्ही मांसाहार पहिल्यापासून, लहानपणापासून करत आलेलो आहोत, मग आम्ही जर मांसाहार नसेल आम्हाला सोडण्याचा तर आम्ही काय करावं. मग अशा वेळी मी तुम्हाला मार्गदर्शन करताना म्हणेल की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी तुम्ही नाथांचा जप करू नये किंवा नाथांची सेवा तुम्ही करू नका. सेकंड डेला तुम्ही डोक्यावरून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन मग नाथांच्या सेवेमध्ये या. परंतु नाथांची सेवा खंड पाडू नका. निश्चितपणे नाथांची सेवा करा, ती मान्यच होते. पण जर खरा साधक पाहिला किंवा जर आपल्याला खऱ्या अर्थी नाथांचं वरदहस्त आपल्याला मिळवून घ्यायचं असेल ना, तर खऱ्या अर्थी त्या साधकाने मांसाहार केला नाही पाहिजे. मद्यपान किंवा ज्याला आपण व्यसन म्हणूया, या कोणत्या गोष्टीचं व्यसन हे त्याला नसावं. तिसरा नियम असा सांगतो की परस्त्रीग्रमण ह्या त्या व्यक्तिरेखेने, त्या साधकाने कधीही करू नये. चौथा उद्देश याच्यामध्ये असा आहे की परस्त्री ही माते समान जाणं. पत्नी खेरी जी स्त्री असेल ना ती आपली बहीण आहे, ती आपली आई आहे, ही भावना, हा हेतू मनामध्ये हा कायम पद्धतीने साधकाच्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. हा चौथा नियम त्याच्यामध्ये सांगतो. याच्यानंतर पाचवा नियम असं सांगेल की माणसाने किंवा साधकाने कायमस्वरूपी कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, म्हणजे तीन काय, थोडक्यात कायिक, वाचिक आणि मानसिक. म्हणजे आपल्या कायाने म्हणजे शरीराने, वाचिक म्हणजे आपल्या वाणीने आणि मानसिक म्हणजे आपल्या मनाने म्हणजे अंतकरणापासून, हा त्या साधकाने शुद्ध राहणे खूप महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर एखाद्याचं वाईट करणे किंवा वाईट व्हावे हा हेतू कधीही बोलू नये. आपल्या मुखातून एखाद्याबद्दल वाईट कोणतेही उद्गार हे काढल्या जाऊ नये किंवा मानसिकता किंवा अंतकरण हे एखाद्याबद्दल कोणतेही भावना किंवा कलुषित मन ठेवणे ह्या गोष्टी कधीही नसाव्यात. म्हणजे सर्वतोपरी आपण थोडक्यामध्ये म्हणूयात ना, आपल्यामध्ये एक पारदर्शकता असली पाहिजे. का, कारण आपल्याला नाथांसमोर उभं राहायचं आहे, त्यांच्या समोर आपल्याला हजेरी द्यायची आहे दररोज. की नाथांना समोर उभारला, आपण नाथांपुढे उभारल्यानंतर आपल्यालाच वाटलं नाही पाहिजे की आपल्या मनामध्ये की आपण हे पाप केलेलं आहे, काल आपण हे चुकून काय गोष्टी केलेल्या असतील किंवा कोणती घटना आपण काल केली आहे जी खऱ्या अर्थी अमान्य आहे, अशी गोष्ट कधी आपल्या हातून घडू नये हेच प्रार्थना आपल्याला नाथांना करायची आहे. आणि त्या अनुषंगाने ती होण्यासाठी आपल्याला कायिक, वाचिक आणि मानसिक पद्धतीने हे सात्विक राहावं लागेल. मग याच्यासाठी महत्वाचं काय असते, तर याची सुरुवात होते ही आहारापासून. आहार म्हणजे जो आपण आहार घेतो ना, हा खूप काही मोठ्या प्रणालीमध्ये किंवा श्रेणीमध्ये ना आपल्या दैनंदिन दिनचर्येवरती हा प्रभाव पडणार ठरतो बरं. कारण जेवढा सात्विक आहार तुम्ही घ्याल, जेवढा शुद्ध आहार तुमचा असेल, तेवढी तुमची नीती चांगली राहील, तेवढी तुमची बरकत चांगली होते, तेवढ्या अर्थी ते विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होतात, ते सात्विक होतात, चांगले होतात. जसा आहार असेल, जसं तामसी असेल, राजसिक असेल, तसे आहाराचा परिणाम हा
त्या माणसाच्या वृत्तीवरती, त्याच्या वागण्यावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आहार हा नक्कीच सात्विक असावा आणि तो नॉनव्हेज नसून व्हेजिटेरियन असावा. बरं, तर याच्या पुढे आणखीन एक सांगायचं मुद्दा असा आहे की तुम्ही पाहिलं असेल बरेच वेळा की नाथ संप्रदायामध्ये बऱ्याचशा साधकांच्या डोक्यावरती टोपी असते भगव्या रंगाची, किंवा भगव्या रंगाचे कापड लावलेले असते, किंवा डोक्याला बांधलेले असते, किंवा अंगावरती भगव्या रंगाची एखादी शाल्त्र असते. मग हे असे का असते किंवा याच्या मागे रिझन काय समजून घ्या. आपण जर स्वतःला तुम्ही जर समजा नाथ दीक्षा घेतली असेल तर तुम्हाला जे तुमचे गुरु आहेत ते तर तुम्हाला सांगतीलच, परंतु सर्वांना माहिती होईल त्यासाठी सांगत आहे की नाथ पंथामध्ये दीक्षा घेतल्याच्या नंतर म्हणजे नाथपंथी गुरु ज्या ज्यावेळेस तुम्ही धारण करताना, तर नाथ पंथामध्ये भगवा भेष किंवा ज्याला आपण म्हणूया भेष भगवान, हे कायमस्वरूपी सर्वांना लागू असलेले एक नियम आहे. मग ती संन्यास दीक्षा असेल, किंवा तो संसारिक जीवनामध्ये राहून घेतलेली दीक्षा असेल, किंवा तुम्ही वैराग्यता घेतलेला असेल, किंवा कोणत्याही पद्धतीची दीक्षा असेल जे नाथ संप्रदायामध्ये जर तुम्ही घेतलेली असेल, तर भगवा भेष हा साक्षात आपल्याला दिलेला आहे माता पार्वतीने. म्हणजे भगव्या रंगाचं जे वस्त्र आहे त्याला आपण भगवा भेष किंवा भेष भगवान असे म्हणतो. त्यामुळे नाथ पंथामध्ये दीक्षा घेतलेला व्यक्ती हा ज्या ज्या त्याचे सद्गुरू पुढे जातो, म्हणजे त्याचे गुरु पुढे जातो, किंवा नाथांचा जिथे धुना असेल त्या धुनाच्या समोर जातो, किंवा नाथांचा विग्रह म्हणजे जिथे नाथांची मूर्ती असेल, किंवा नाथांचा आलक जिथे जागृत होत असेल, किंवा नाथांचा इव्हन फोटो जरी असेल, तर अशा वेळी त्या व्यक्तिरेखेने अंगावरती भगवं वस्त्र किंवा त्या व्यक्तीच्या अंगावरती भगवं वस्त्र असणं हे खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण भेष भगवान म्हणतो. त्यामुळे थोडक्या भाषेमध्ये उत्तर देणे झालं तर नाथ पंथामध्ये जर आपण आलेलो असेल, नाथ पंथामध्ये जर आपण दीक्षित असाल किंवा दीक्षा घेतलेली असेल, तर भेष भगवा म्हणजेच भगव्या रंगाचं वस्त्र आवश्यकपणे आपल्याला धारण करावे लागते. यानंतर आणखीन एक नियम की नाथांना नैवेद्यामध्ये आपण काय द्यावे. पहा, नाथांना नैवेद्यामध्ये काय द्यावे याचं उत्तर देताना मी सुटसुटीत शब्दात तुम्हाला सांगेल की तुम्ही जे देवाला दाखवाल चांगला सात्विक आहार तो देवता मान्य करतात, म्हणजे नाथसाहेब मान्य करतात. आता 9व्या अध्यायामध्ये जसे की वर्णन आलेलं आहे की मत्स्येंद्रनाथ महाराजांना वडे आवडले होते म्हणून गोरक्षनाथांनी ते वडे आणण्यासाठी डोळा काढून दिला. मग याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक वेळी आपल्याला नाथांना वड्यांचाच नैवेद्य हा कंपल्सरी आहे किंवा तो दाखवलाच पाहिजे असं कोणतंही विधान म्हणा किंवा असं कुठेही नियम नाथपंथामध्ये नाहीये. नाथपंथामध्ये तुम्ही नाथांना जे तुम्ही दैनंदिन जीवन जगत असताना जेवण करता त्या जेवणाचं ताट आपण म्हणजे त्या साधकाने ते जेवण करण्यापूर्वी नाथांना दाखवणं हे महत्वाचं आहे, किंवा ते नाथांना दाखवू, नैवेद्य नाथांना द्यावा. बरं, आता नैवेद्यामध्ये खास करून एक काळजी नक्की घ्या की त्या नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण अशा असलेल्या भाज्या ह्या त्यामध्ये नसाव्यात. मग तुम्ही वरण भाताचा तुपाचा नैवेद्य दाखवू शकता, साखर पोळीचा नैवेद्य दाखवू शकता, काही नसेल तर तुम्ही एखादं फळ दाखवू शकता, फळ नसेल तर साखर तर आपल्या घरामध्ये असते तर या साखरेचं सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. कारण पहा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने आपल्याला एका ओवीमध्ये काय सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतायत पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्य अहश्रमी प्रयत्मान. याचा अर्थ काय होतो बघा, जे भक्त मला पान फुलं फळं यापैकी काहीही नैवेद्य दाखवता ते मी मान्य करतो. भक्तांकडे हे जरी नसेल, तोय म्हणजे पाणी, मला पाणी म्हणून जरी नैवेद्य भक्तांनी दिलं तरी सुद्धा ते मला मान्य होतं किंवा ते माझ्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे एवढं कृष्णाने म्हणजे साक्षात भगवंतांनीच आपल्याला किंवा त्याच्या भक्तांना मार्ग मिळावा, त्यांच्या मनामध्ये कोणताही संदेह न राहावा यासाठी कृष्ण म्हणत आहेत की तुम्ही जे मला दाखवाल, पत्र असेल फूल असेल पुष्प असेल तोय म्हणजे पाणी असेल ते मी मान्य करतो. कारण ते भगवंत आहेत, आपले नाथसाहेब सुद्धा भगवंतच आहेत, आपली ती आई आहे, त्यामुळे आई ही त्याच्या लेकरावरती किती रागवत नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे अन्न असेल, जे तुम्ही नैवेद्य नाथांना तुम्हाला दाखवण्याची इच्छा असेल ते तुम्ही आवश्यकपणे दाखवू शकता. नैवेद्य सात्विक असावा आणि तो नैवेद्य आहे तो व्हेजिटेरियन असावा. नंतर आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल की मला असं विचारण्यात आलेलं आहे की नाथांचं वार अंगामध्ये येते का, किंवा माझी नाथांची भक्ती करण्याची इच्छा आहे परंतु नाथांचं वार अंगामध्ये येतं म्हणून मला भीती वाटते की नाथांचं वार अंगामध्ये येतं, ते वार अंगामध्ये खेळतं म्हणून मला इच्छा असून मला नाथांची भक्ती करताना भीती वाटते. असं मला एक काही लोकांकडनं असे काही प्रश्न आले किंवा विचारण्यात आले, तर मग याचं उत्तर काय आहे. पहा, वारं येणं ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. नाथांचं वारं येतं का, हो निश्चितपणे नाथांचं वारं येतं. बरं, आता हे नाथांचं वारं येतं हे काही सांगून येत नाही किंवा ते आपण ठरवू शकत नाही, शेवटी ते मालिक आहे, मालिक ठरवतो की कुठलं, म्हणजे आपण थोडक्यामध्ये जे झाड म्हणूया ज्याच्या अंगामध्ये ते वारं येतं, मालिक ठरवतात की त्या व्यक्तिरेखेच्या अंगामध्ये यायचं नाही यायचं. जर यायचं असेल तर कुठपर्यंत त्याला ते झेपवण्याची किंवा पेलवण्याची ताकद असते, तेवढंच देव सुद्धा त्या व्यक्तिरेखेला तेवढी शक्ती त्याची ऊर्जा हा प्रदान करतो. वारं येणं म्हणजे थोडक्यामध्ये एक ऊर्जा आहे. बरं, आता हे वारं ओळखावं लागतं, अंगामध्ये वारं येणं नाथांचं ही खूप मोठी गोष्ट आहे. वारं हे ओळखावं लागतं, ते वारं ओळखण्याची जी ताकद असते हे तुमच्या गुरुमध्ये किंवा त्या सद्गुरूमध्ये असते किंवा एखाद्या खऱ्या नाथांच्या साधकामध्ये असते. ते वारं जे आहे ते वधवून घेतात किंवा ते वारं जे आहे ते खऱ्या अर्थी मोकळं त्याच वेळेस होतं. जर एखाद्या व्यक्तिरेखेविषयी जाऊन हे तुमचं वारं जर समजा मोकळं होत नसेल किंवा ते वारं नक्की आहे का, जर असेल तर नक्की ते नाथांचंच आहे का हे सुद्धा पडताळणी करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्या आध्यात्मिक जगातील ज्या गोष्टी आहेत त्या ध्यान अवस्थेमध्ये जाऊनच ते सद्गुरू चेक करतात किंवा नाथांना कौल लावून त्या गोष्टी विचारल्या जातात. कारण नाथांचं वारं येणं हे इतर वाऱ्यांपेक्षा वेगळं आहे. नाथांच्या
नाथांच्या बाबतीमध्ये पहा, एक सांगू इच्छितो तुम्हाला की नाथ खूप प्रेमळ आहेत बरं का. नाथांनी एवढं प्रेमळ कोणी नाही. पण जसं लोक घाबरतात ना की नाथांची सेवा करायला भीती वाटते किंवा नाथपंथ म्हणले की लोक थोडंसं दबकतात, हे माझं रिझन काय माहिती का, नाथ खूप प्रेमळ आहेत, खूप चांगले, परंतु नाथ कठोर कुणाला आहेत किंवा नाथ स्ट्रॉंग कुणासाठी आहेत किंवा वाईट कुणासाठी किंवा कर्दनकाळ कुणासाठी आहेत, तर त्या लोकांसाठी आहेत जे अवलंब करतात, जे चुकीची विद्या वापरतात किंवा चुकीचे तंत्र मंत्र करणारे लोक असतात, ते लोक नाथांना घाबरतात. किंवा ज्या लोकांच्या अंगामध्ये अशा शक्ती असतात ते लोक नाथांना घाबरतात. त्या लोकांना मग नाथ वाईट आहेत, जे वाईट आहेत त्या वाईटालाही वाईट मग नाथ आहे. पण जो त्यांचा खरा भक्त आहे त्याच्यासाठी ही ती एखाद्याची आई असते, त्याच्या मुलाला जसं प्रेम करते तसे नाथ तेवढे प्रेमळ आहेत. म्हणून नाथांचं वारं चेक करताना सुद्धा मी जबाबदारीने सांगत आहे, नाथांचं वारं आहे की नाही हे चेक करणारा सुद्धा तो गुरु हा व्यवस्थित असावा लागतो. त्या गुरु म्हणजे मित्र असं म्हणेल ज्याच्यावरती खरी नाथांची गादी आहे किंवा नाथांचा वरदहस्त आहे, मग नवनाथातील कोणत्या नाथांचा असो, त्या नाथाच्या सच्च्या साधकाकडनं ते खऱ्या अर्थी वारं हे मोकळं होतं किंवा तो सांगू शकेल. ह्याच्यापेक्षा जास्त मी या गोष्टीमध्ये आत किंवा खोलवर जाणार नाही, परंतु वारांगत येईल किंवा वारीची मला भीती वाटते म्हणून मी नाथसेवा करावी किंवा नाथसेवा करू नये आपण ठरवू नये. नाथांसाठी तुम्ही सच्च्या मनापासून पुढे जा, ह्या क्षेत्रामध्ये यश निश्चितपणे येईल. बरं, फोन कॉल चालू केल्यापासून मला आणखीन एक फोन असा आला की गुरुजी मला बरेच वर्ष झाले की मला नाथांची इच्छा आहे सेवा करण्याची किंवा मला घरामध्ये मूर्ती स्थापनेची, फोटो स्थापनेची, परंतु ती सेवा इच्छा मनामध्ये असून सुद्धा ते घरामध्ये आणणं झालं नाही. मी ज्यावेळेस एखादा नाथांचा फोटो आणायला पाहतो किंवा ग्रंथ आणायला पाहतो तर घरातीलच काही दोघं लोक भांडणं करायला लागतात, नको आणू म्हणतात, ते देवकडे काही असे म्हणतात किंवा ज्याला त्यांनी गुरु धारण केले तो सुद्धा म्हणतो की दुसऱ्या देवाचं करा, त्या देवाचं काय करायचंय, असं एक मला विचारण्यात आलं. याचं उत्तर देताना काय सांगेल तर पहा, मी जसं की म्हटलं की नाथांची सेवा करण्यापासून जर तुम्हाला कोणी रोखत असेल, कोणताही गुरु असेल किंवा घरातले कोणी असेल किंवा कोणीही व्यक्ती असेल किंवा काय, त्या लोकांपाशी निश्चितपणे दुष्ट आत्मा, दुष्ट शक्ती किंवा घरातले पित्र किंवा काही केलेल्या गोष्टी असतात, त्याच गोष्टी किंवा असेच लोक हे नाथांची सेवा करण्यापासून त्या लोकांना, त्या साधकाला अडवत असतात. हे कायम स्वरूपी लक्षात ठेवा. आता ह्या कलियुगामध्ये जर आपण पाहिलं तर तामसी विद्या, राजसी दैवत किंवा तामसी दैवत भजणारेच लोक आता सगळीकडे थोडक्यामध्ये जास्त दिसत आहे. आपण बघूयात ना, लोक दैत्याचीच पूजन करतायत, लोक तामसीच लोक देवता पूजत असतील, दैत्य पूजत असतील. मग दैत्य पूजणारा साधक किंवा तो गुरु तो त्याच्या शिष्याला किंवा त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना कशाला सांगेल की तुम्ही चांगला सात्विक देवता पूजा आणि नाथांसारखा कडक देवता पूजा, असं तो सांगेल का? नाही सांगणार. थोडक्यामध्ये हे जे त्यांनी समजून घ्यावं की सांगण्यात तात्पर्य आहे आपण जात कुणाकडे आहोत किंवा तुम्ही ज्याला गुरु धारण करत आहात किंवा करणार असाल तर तो व्यक्ती नक्की आहे का, त्याची सुद्धा थोडंसं पडताळणी करा. कारण ज्या देवतेचे आपण पूजन करणार आहोत ते सुद्धा विचारपूर्वक करणं किंवा त्या देवतेला भजणं सुद्धा महत्वाचं आहे बरं का. कारण हे मी नाही, हे स्वतः श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगत येते. अध्यायामध्ये पहा, श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये काय सांगत आहेत, यांती देवव्रता देवाना पितृन्यायंती पितृवता भूताना यांती भुजयायंती मध्या जिनोस्पी माम. म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा, जे लोक देवाला भजतात ते देवतेला प्राप्त होतात, म्हणजे जे लोक देवांना भजतात ते देवतांच्या श्रेणीला प्राप्त होतात, जे पित्रांना भजतात ते पितृ योनीमध्ये जातात, जे भूतांना बसतात ते भूतांच्या योनीमध्ये प्राप्त जातात. म्हणजे याचा अर्थ स्वतः कृष्णाने भगवद्गीतेमध्येच लिहून ठेवलेला आहे. म्हणजे तात्पर्य काय आहे पहा सांगण्याचं की आपण कुणाला भजत आहोत, आपण कोणत्या गुरुकडे गेलेलो आहोत किंवा आपण कोणत्या साधकाकडे गेलेलो आहोत ना, ह्याचा विचार थोडक्यामध्ये ना हे स्वतःचे स्वतः करा. कारण स्वतः कृष्ण भगवद्गीतेत सांगत आहे ज्याला आपण पूजू त्याच्याच योनीला तो मनुष्य प्राप्त होतो, असा याचा उघड अर्थ आहे. त्यामुळे तात्पर्य कोणताही देवता असेल, कोणताही साधक असेल, कोणत्याही गुरुकडे तुम्ही जात असाल विचारपूर्वक करा किंवा विचारपूर्वक ह्या गोष्टींमध्ये पुढे जावा. कारण हा एक प्रकारचा थोडक्यात म्हणूया ना भूलभुलयामध्ये न अडकता आपल्याला सात्विक पद्धतीने जर पुढे जायचं असेल तर सात्विक देवता धरणे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि नाथांसारखे देवत जर तुम्ही भजत असाल, पूजत असाल ना, तर नाथांपुढे कोणतेही तंत्र मंत्र यंत्रशक्ती, दुष्ट आत्मा, पित्रवर्ग किंवा कोणतीही निगेटिव्ह एनर्जी ही नाथांपुढे टिकत नाही. या एनर्जी नाथांची सेवा तुमच्यापाशी घडू नये, तुमच्या घरात घडू नये ना, म्हणून ह्या प्रयत्न करतात. ह्या आसुरी वृत्तीचे लोक आहेत, हे जे भजणारे आहेत दैत्यांना, हे आसुरी वृत्तीचे थोडक्यामध्ये ज्याला म्हणूया ना कलीचेच रूप आहेत. हे एक पद्धतीचे जे आपल्याला धर्मापासून परावृत्त करून अधर्माच्या मार्गावरती चालायला प्रवृत्त करतात. कशासाठी? फक्त पैशांसाठी. तर हा जे त्यांनी ठरवावं की आपण काय करायचं. असो, आजच्या भागामध्ये मी जे काही ज्ञान देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलंच असेल. आणि सेकंड पॉईंट, आता मी नंबर जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य, मला 70 ते 80% कॉल किंवा त्याच्यापेक्षा अबव जास्त कॉल हे यासाठी येत आहेत की त्यांच्यावरती कोणी काही केलेलं आहे. हा नंबर मी जो दिलेला आहे ना, हा मी कोणाची भूतबाधा प्रेतबाधा उतरवण्यासाठी दिलेला नाहीये. हा तुम्ही साधना करावं, साधना मार्गावरती यावं यासाठी दिला. साधना मार्गात काय अडचणी असेल ना तर मला कॉल करा. कारण यासाठी मी व्हिडिओ बनवले. काय केलं असेल ना, तुम्हाला वाटतं ना तुमच्यावरती केलंय, कोणी म्हणतं मला कोणी यांनी सांगितलं, एखाद्या गुरुनी सांगितलं, बाहेरच्या दोघा तिघांनी सांगितलं. मी व्हिडिओ कशासाठी केलेले आहे त्यापूर्वीचे की जर तुमच्यावर काही केलेलं असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या घरावर केलं,
तुमचे गेले, तुम्हाला स्वतः त्यासाठी झटावं लागेल, तुम्हाला नाथांची सेवा करावं लागेल, नाथांची पारायण तुम्हाला घरामध्ये करावं लागतील, तुम्हाला स्वतः सिद्ध व्हावं लागेल, तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी बाहेर काढताल. त्यामुळे साधनेच्या बाबतीमध्ये असेल तर मला कॉल करा, काही प्रश्न असेल तर विचारा. असो, आजचा भाग तुम्हाला आवडला असेल, येत्या भागामध्ये आणखीन अशाच काही नवीन गोष्टी किंवा माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल. तोपर्यंत सर्वांना सत नमो जय आदेश, गुरुजी को आदेश, अलक्ष आदेश.